नमस्कार. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज मला ना खूप प्रश्न पडला आणि भाज्या बघाल तर सगळ्या संपलेल्या आहेत, डब्बे पूर्ण खाली आहेत. आता घरी बसल्या बसल्या भाज्या कुठून मिळणार? तर आज मी एका ॲपवरनं भाज्या ऑर्डर करते आणि तसा रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करते. तर मी भरपूर अशा भाज्या ऑर्डर केल्यात, चला तुम्हाला पण दाखवते. तर आजच्या या ज्या भाज्या होत्या ना, मी किसान कनेक्ट या ॲपवरनं ऑर्डर केलेल्या. हा ॲपबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. असे बरेचसे ॲप आहेत ज्याच्याकडनं आपण व्हेजिटेबल्स किंवा जे आपले डेली ग्रॉसरीज असतात ते आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकतो. पण प्रत्येक वेळेस त्याचा रिव्ह्यू आपल्याकडे अवेलेबल नसतो. तर मी या ॲपमार्फत जी भाजी ऑर्डर केलेली त्यातनं त्याचा रिव्ह्यू देते. म्हणजे तुम्हाला एमर्जन्सीमध्ये कधी कुठल्या ॲपवरनं भाजी मागवायची असेल तर त्याचा रिव्ह्यू एक तुमच्या लक्षात येईल की हा भाज्या खरंच चांगल्या येतात आणि आपण ऑर्डर करू शकतो. मेथी त्यांनी दिलेली मला की तिथे क्लीन करून भरलेली आणि छान होती, म्हणजे क्लीन केलेली होती. कोथिंबीर पण क्लीन केलेली होती. पालक मला मात्र ऑफरमध्ये मिळाला, चक्क ₹1 ऑफरमध्ये होता. त्यांच्या डील ऑफ द डे असतात, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या त्याच्यामध्ये मिळाला. आणि कांदे, बटाटे आणि टोमॅटो हे ईच मला ₹2 300 ग्रॅम मिळालेले आहेत. ते पण त्यांच्याकडे ती फिक्स ऑफर असते, पण त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त एक्स्ट्राचे त्याच्यामध्ये ॲड करू शकत नाही. ते फक्त आपल्याला 300 ग्रॅमच मिळतात. बाकी सगळ्या भाज्या छान होतात. फक्त अळूची पानं जी मला मिळालेली ना ती पाहिजे तशी चांगली नव्हती, म्हणजे खूप छोटी छोटी पानं होती. पण एमर्जन्सीसाठी सगळ्या गोष्टी ठीक आहेत आणि आपण कधीतरी आपल्या लक्षात येतं की हे ॲपवरनं मागवायचं आहे, पण नंतर असा विचार करतो की आपण अरे मागवू की नको, चांगलं येईल की नको. तर माझा हा व्हिडिओ तुमच्या लक्षात राहील म्हणून मी हा व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत याचा रिव्ह्यू पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत बाय बाय.